नमस्ते. आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे. आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल. मागील आठवड्यात आपण आपल्या पाल्यासोबत गप्पा गोष्टी करून भाज्या आणि फळे या विषयावर चर्चा केली असेल. ही कृती करतानाचे मुलांचे अनुभव, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या कृतींचे फोटो काढून आपल्या मातापालक गटांवर पाठवा. चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, मित्रांनो, देवा घरची लूट, देवा घरची लूट, तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शेपटाचे कराल काय, या शेपटाचे कराल काय, काय म्हणाली अशा अशा शेपटीने मी मारीन माशा, काय म्हणाली अशा अशा. पोपट म्हणाला छान 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 छान, देवाच्या देणगीचा ठेवा मान, आपुल्या शेपटाचा उपयोग करा, नाहीतर काय होईल, नाहीतर काय होईल, काय होईल, काय होईल. दोन पायांच्या माणसागत आपले शेपूट झडून जाईल. ऐकलेले गाणे घरी जाऊन मुलांसोबत म्हणा किंवा तुम्हाला व मुलांना येत असणारी बडबड गीते म्हणा. आता वेळ झाली आहे पुढील कृतीची, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा. आईने मुलासोबत दैनंदिन जीवनात झाडे, फुले, फळे यांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या अवयवांविषयी सोप्या भाषेत चर्चा करावी. मुलाला झाडांचे भाग दाखवून त्यांची नावे सांगावीत व त्यांचे कार्य समजून सांगावे. मुळे झाडाला जमिनीत घट्ट धरून ठेवतात व पाणी शोषतात. खोड झाडाला आधार देते व पाणी, अन्न सर्व भागांपर्यंत पोहोचवते. पाने अन्न तयार करतात. फुले फळे व बिया तयार होण्यास मदत करतात. बाळा, आपल्या शरीराला वेगवेगळे अवयव असतात, जसे की डोळे, कान, नाक, हात. त्यांची कोणकोणती कामे सांग बरं भाऊ. डोळ्यांनी बघतो आणि हाताने खातो आणि कानाने ऐकतो. अगदी बरोबर. तसेच वनस्पतीलाही आपल्या शरीराप्रमाणे वेगवेगळे अवयव असतात, जसे की पाने, फुले, खोड, मूळ इत्यादी. इथे जमिनीच्या खाली हे झाडाची मुळे असतात, ती झाडाला पाणी पुरवतात. हे असतात खोड, ते झाडाला उभे ठेवण्याचे काम करते. ही असतात पाने, ती झाडासाठी अन्नद्रव्य निर्माण करतात. ही असतात फळे, ती बिया तयार करतात. या कृतीमुळे मुलांना वनस्पतींचे अवयव व त्यांचे कार्य याबद्दल माहिती मिळेल. चला तर मग आता वेळ झाली आहे खेळाची, म्हणजे मिळून काही करूया या कृतीची. आता आपण खेळणार आहोत एक मजेशीर खेळ, ज्यासाठी घरातील उपलब्ध असणारी फळे, भाज्या, फुले, उदबत्ती इत्यादी साहित्य लागणार आहे. आता गटातील एका मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. लीडर मातेने उपलब्ध साहित्य त्या मातेला एक एक करून वास घेण्यास सांगायचं आहे. ज्या मातेने सर्वात जास्त वस्तू ओळखल्या ती माता विजयी असेल. बटाटा, कांदा, आशा आहे की तुम्हाला हा मजेशीर खेळ आवडला असेल. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की खेळून पहा. यामुळे मुलांचे निरीक्षण, विचार आणि स्मरणशक्ती वाढेल. आता पुढील कृतीकडे जाऊया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करूया. आईने मुलासोबत सुगंधी वस्तू, फळे, भाज्या इत्यादीवर चर्चा करावी. तसेच
ज्या वस्तूंपासून दुर्गंध निर्माण होतो अशा वस्तूंवर चर्चा करावी. दुर्गंध येऊ नये यासाठी काय करावे हे समजून सांगावे. रिया, आपण बाहेर जातो तेव्हा तुला वास येतात का ग? हो आई, फुलाच्या दुकानाजवळ मला खूप छान वास येतो. आपण जेव्हा बेकरी जवळून जातो तेव्हा गरम गरम केकचा छान वास येतो आणि केकचा पण खूप छान वास येतो. आई, कचरा पेटीजवळ मला घाणेरडा वास येतो. बरोबर आहे बेटा, आपण जर स्वच्छता ठेवली तर आसपास चांगला वास राहील. चला तर मग कृतीपत्रिका मुलांकडून कशी सोडवून घ्यायची यावर चर्चा करूया. आईने मुलांकडून परिसरातील विविध घटक जसे वाळलेली किंवा खाली पडलेली पाने, काड्या, बिया, फुले किंवा छोटे दगड यांच्या मदतीने रांगोळी तयार करून घ्यावी. मुलाला अडचण येत असल्यास आईने मदत करावी. तुम्ही या कृती घरी मुलांसोबत करताना तुम्हाला आलेले अनुभव, अडचणी प्रत्येक आठवड्याला गटात नक्की शेअर करा. आजच्या कृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि कृतीसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.